नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, NTSC म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, MTSC महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा व इतर सर्व स्पर्धां परीक्षांकरता इयत्ता 10वीतील पाठ क्रमांक 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन यातील आपण आता संपूर्ण MCQ घेऊन येत आहोत. 1. लिओनार्दो विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराने रेखाटलेल्या डॅडॅश या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात होतो. 1. हॅन्स स्लोअन, 2. मोनालिसा, 3. दुसरा जॉर्ज, 4. नेपोलियन. विद्यार्थी मित्रांनो, सोबत प्रश्नांची उत्तरं देत चला, म्हणजे आपल्याला किती प्रश्नांची उत्तरं करेक्ट आली हे पाहता येईल आणि याच्यानंतर पुन्हा एकदा आपण पाठाशी संबंधित व्हिडिओ किंवा पाठ वाचून पुन्हा प्रश्नांची उत्तरं देऊ शकता, म्हणजे आपली जास्तीत जास्त काय होईल, तयारी होईल. आणि पाठाच्या शेवटी आम्ही एक सुंदर आपल्यासाठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलो, ज्यामधील आपल्याला सविस्तर मार्गदर्शन होईल आणि पूर्ण प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण काय करा, प्रयत्न करा. बघा, याचं उत्तर काय मग, मोनालिसा. 2. कोलकाता येथील डॅडॅश हे भारतातील पहिले संग्रहालय होय. 1. भारतीय संग्रहालय, 2. गव्हर्नमेंट म्युझियम, 3. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, 4. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. उत्तर आहे भारतीय संग्रहालय. राईट. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर एकदम सुंदरपैकी करेक्ट आहे. 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा विचारलाय, चुकीची जोडी ओळखा. प्रश्न पूर्ण समजल्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो उत्तर द्यायचं नाही. बघा, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगढ, जिवाजी विद्यापीठ कोलकाता, महाराज सयाजीराव विद्यापीठ मुंबई, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी. 4 ऑप्शन झाले तुम्हाला. एक आहे अ ब क, दुसरा आहे ब क, तिसरा आहे ब क ड, चौथा आहे क आणि ड. बघा विद्यार्थी, उत्तर काय आहे, ब आणि क. जिवाजी विद्यापीठ कोलकाता ही चुकीची जोडी आहे. महाराज सयाजीराव विद्यापीठ मुंबई ही चुकीची जोडी आहे. 4. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया या वस्तू संग्रहालयाचे नाव बदलून डॅडॅश असे ठेवण्यात आले. 1. भारतीय संग्रहालय, 2. गव्हर्नमेंट म्युझियम, 3. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, 4. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. राईट, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. 5. मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूच्या व्यवस्थापनाच्या गरजेतूनच डॅडॅशची कल्पना उदयाला आली. कशाची कल्पना उदयाला आलेली? 1. संग्रहालयाची, ग्रंथालयाची, मंदिरांची का वास्तूंची? संग्रहालयाची. चित्राशी संबंधित खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा चित्र व्यवस्थित पाहून घ्या एकदा, पर्याय बघा, आणि एकाच चित्राशी रिलेटेड 4 ते 5 नमुन्यांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यातले काही उदाहरण आम्ही पुन्हा पुढे घेत आहोत. 1. मोनालिसा, 2. राणी व्हिक्टोरिया, 3. मेरी मॅम आणि 4. राणी एलिझाबेथ. राईट, मोनालिसा. डॅडॅश राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लूव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले. फ्रेंच, रशियन, भारतीय आणि ब्रिटिश. फ्रेंच. राईट. योग्य जोडी ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण चुकीची जोडी विचारली होती, आता विचारले योग्य जोडी. बघा, अ. नॅशनल म्युझियम दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, क. इंडियन म्युझियम कोलकाता, ड. सालारजंग म्युझियम हैदराबाद. पहिला ऑप्शन आहे बघा अ ब ड, दुसरा ऑप्शन आहे अ ब क ड, तिसरा ऑप्शन आहे ब क ड, चौथा ऑप्शन आहे अ ब क. बघा विद्यार्थी मित्र, उत्तर काय आहे, अ ब क ड, म्हणजे 4ही प्रश्न ऑप्शन्स बरोबर आहेत. असेही कधी कधी कन्फ्यूज करणारे आपल्याला वाटते एकतरी चुकीचं निघेल एकतरी चुकीचं निघेल, पण असं पण सुद्धा कधी कधी विचारल्या जाण्याची दाट शक्यता असते.
9. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची वास्तू डॅश शैलीत बांधलेली आहे. शैली म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? स्टाईल बांधकामाची. 1. द्रविड, 2. इंडोगोथिक, 3. इंडो, 4. नागर. इंडो गोथिक. राईट. पर्यटनाच्या पाठामध्ये आपण यांचे सुंदर चित्र आणि ते सविस्तर पाहिलेलं आहे. 10. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल कोलकाता या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये भारतातील पहिले संग्रहालय डॅश येथे स्थापन करण्यात आले. 1. चेन्नई, 2. दिल्ली, 3. मुंबई, 4. कोलकाता. कोलकाता. राईट. इसवी सन 1949 मध्ये डॅश येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची नॅशनल म्युझियमची स्थापना करण्यात आली. 1. मुंबई, चेन्नई, कोलकाता का दिल्ली? राईट. दिल्ली. योग्य जोडी जुळवा. विद्यार्थी मित्रांनो, याच्याआधी विचारलं तर चुकीची जोडी ओळखा, योग्य जोडी ओळखा. आता तुम्हाला काय करायची आहे? जुळवायची आहे. बघा ऑप्शन्स कसे दिले. क्रांतिकारकांचा चरित्रकोश, भारतीय संस्कृती कोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश. ऑप्शन्स आहेत महादेव शास्त्री चित्राव, श्रीधर व्यंकटेश केतकर, श. रा. दाते, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. असा प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्या ऑप्शन्स बद्दल 100% कॉन्फिडन्स आहे त्याला आधी धरायचं आणि त्याच्याशी संबंधितला 4 मधलं कुठलं एक ऑप्शन्स करेक्ट आहे पाहायचं. तुम्ही धरल्यानंतर करेक्ट सहसा एखादं दुसरं चुकीचं ऑप्शन्स उडून जाईल, म्हणजे तुमचे पर्याय काय होईल? कमी होतील. याला म्हणतात केबीसीच्या भाषेमध्ये 50-50. म्हणजे तुम्हाला ते आपोआप उत्तर काढायला सोपं जाईल. उत्तर आहे बघा 3 नंबरचं, म्हणजे अचं 3. क्रांतिकारकांचा चरित्रकोश शरद दाते, भारतीय संस्कृती कोश महादेव शास्त्री चित्राव, महाराष्ट्रीय ज्ञानकोश श्रीधर व्यंकटेश केतकर, मराठी विश्वकोश तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना सांगतोय, फक्त लक्षात ठेवा की एखाद्या प्रश्नांचं उत्तर आमच्याच्यानं अनावधानानं चुकीचं जाऊ शकते. तर असं तर जातच नाही, पण जर असेल तर पाठाशी उत्तर आपण एकदा व्हेरीफाय करून बघा, म्हणजे आपल्याला कुठलीच पुढं परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. इसवी सन 1904 साली मुंबईमधील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन डॅशच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वास्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. 1. प्रिन्स अल्बर्ट, 2. पंचम जॉर्ज, 3. प्रिन्स ऑफ वेल्स, 4. राणी व्हिक्टोरिया. राईट. प्रिन्स ऑफ वेल्स. 14 नंबर. तामिळनाडूतील तंजावर येथील डॅश ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. 1. डेव्हिड ससून लायब्ररी, 2. नॅशनल लायब्ररी, 3. स्टेट सेंट्रल लायब्ररी, 4. सरस्वती महाल ग्रंथालय. राईट. सरस्वती महाल ग्रंथालय. पहा विद्यार्थी मित्र, चित्र तोच पण प्रश्न चेंज कसा आहे. चित्राशी संबंधित खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? 1. भारतीय संग्रहालय, 2. सालार्जंग म्युझियम, 3. लुव्र, 4. ब्रिटिश ग्रंथालय. मग हे चित्र कोणत्या संग्रहालयात किंवा म्युझियम मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो? लुव्र. राईट. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार डॅश येथे स्थापन झाले. कोलकाता, मुंबई, चेन्नई, दिल्ली. कोलकाता. राईट. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाची शाखा डॅश येथे आहे. नाशिक, चेन्नई, कोल्हापूर, सोलापूर. राईट. कोल्हापूर. बघा. 18. पुणे अभिलेखागारात डॅश इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्र आहेत. 1. ब्रिटिशांच्या, पोर्तुगीजांच्या, मराठ्यांच्या का मुघलांच्या? राईट. मराठ्यांच्या. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रश्नामध्ये आपल्याला अजून 2-3 प्रश्न कव्हर होतात. 1. पुण्याला एक अभिलेखागार आहे. 2. इथं सुमारे 5 कोटी कागदपत्र आहेत. आणि 3. ती मोडी लिपीत आहेत. म्हणजे ते 3 आणि हा 1, 4. एका प्रश्नात आपले कधी कधी 4-4, 5-5 प्रश्न सुद्धा अभ्यासून होऊन जातात.
बघा विद्यार्थी मित्रांनो, चित्र तेच प्रश्न कसा चेंज झाला. चित्राशी संबंधित खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. 1. राजा पहिला फ्रान्सिस. 2. नेपोलियन बोनापार्ट. 3. सर हॅन्स स्लोअन. 4. लिओनार्दो द विंची. लिओनार्दो विंची, कारण याच चित्रकाराने मोनालिसाचं हे जगप्रसिद्ध चित्र काढले जे लुव्रच्या संग्रहालयात आहे. बघा विद्यार्थी, प्रश्न कसा आला आता. अ. मोनालिसा हे चित्र ब्रिटिश संग्रहालयात आहे. ब. आंध्र प्रदेशमधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले गेले आहे. फक्त अ बरोबर आहे, फक्त ब बरोबर आहे, अ आणि ब बरोबर आहे का 4 अ आणि ब दोन्हीही चूक आहेत. अ आणि ब दोन्हीही चूक आहेत. कसं आहे, कारण मोनालिसा हे चित्र कोणत्या म्युझियम मध्ये आहे. राईट आलं तुम्हाला, लुव्रच्या म्युझियम. आणि तंजावर हे कोणत्या राज्यात आहे. तामिळनाडूमध्ये. राईट. 21. डॅडॅश यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना केली. श्रीधर व्यंकटेश केतकर, रघुनाथ भास्कर गोडबोले, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव का महादेव शास्त्री जोशी. बघा सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. राईट. डॅडॅश यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मिती सुरू झाली. 1. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. 2. रघुनाथ भास्कर गोडबोले. 3. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. 4. महादेव शास्त्री जोशी. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. कन्फ्यूज होऊ नका विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ आडनाव एकसारखे असल्यामुळे कन्फ्यूज होऊ शकते. बघा कसा. पेशवे दप्तर पुणे येथे आहे. 2. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होत. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब बरोबर, अ आणि ब चूक. बघा इथे काय दिले, अ आणि ब दोन्ही बरोबर, कारण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाणच होते. आणि ब पेशवे दप्तर कुठं आहे, पुणे येथेच आहे. 24. जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत असे महत्त्वाचे अभिलेख डॅडॅश येथे जतन केले जातात. 1. अभिलेखागारात. 2. सरकारी दप्तरी. 3. ग्रंथालयात का 4. संग्रहालयात. बघा अभिलेखागारात. 25. 16व्या शतकात होऊन गेलेल्या फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी डॅडॅश हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता. 1. रॅफेल. 2. डोनॅटो ब्रमांटे. 3. लिओनार्दो द विंची. 4. मायकल अँजेलो. बघा लिओनार्दो द विंची. हे संग्रहालय डॅश डॅश या शहरात आहे. पहा विद्यार्थी, पहिल्यांदा संग्रहालयाची इमारत पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल हे संग्रहालय कोणत्या शहरात. मुंबई, पॅरिस, फ्रान्स, लंडन. राईट, लंडन. नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे डॅडॅश संग्रहालयातील वस्तूंचा संग्रह खूपच वाढला. 1. लुव्र. 2. ब्रिटिश संग्रहालय. 3. द कॅलिको म्युझियम. 4. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. कोण विद्यार्थी मित्रांनो, नेपोलियन बोनापार्ट. बघा लुव्र. निसर्गशास्त्रज्ञ डॅडॅश याने त्याच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढली. विद्यार्थी मित्रांनो, याही प्रश्नात बघा तुम्हाला 3 ते 4 प्रश्न पाहायला मिळतील ज्याचे उत्तरासह आहेत. बघा ऑप्शन 1 नेपोलियन बोनापार्ट. 2 राजा दुसरा जॉर्ज. 3 सर हॅन्स स्लोअन. 4 राजा पहिला फ्रान्सिस. सर हॅन्स स्लोअन. उत्तर सर हॅन्स स्लोअन. विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्यूज करण्यासाठी बघा ऑप्शनमध्ये सुद्धा आम्ही राजा दुसरा जॉर्ज दिलाय, म्हणजे अशा पद्धतीचे कन्फ्यूज करणारे प्रश्न सुद्धा येऊ शकते. 29. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे संग्रहालय डॅडॅश या देशात आहे. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड. अमेरिका. राईट.
आज मितीला या संग्रहालयात सुमारे डॅश इतक्या वस्तू संग्रहित आहेत. पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, संग्रहालय लक्षात आलं की आपोआप त्या संदर्भातले प्रश्न येतात. 80 लाख, 40 लाख, 8 लाख, 3 लाख, 80,000. राईट, 80 लाख. चेन्नई येथे सन 1851 मध्ये सुरू झालेले डॅश हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे. सालारजंग म्युझियम, नॅशनल म्युझियम, गव्हर्नमेंट म्युझियम का इंडियन म्युझियम? गव्हर्नमेंट म्युझियम. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे डॅशच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ उभारले गेले. राणी एलिझाबेथ, राजा पहिला जॉर्ज, प्रिन्स चार्ल्स का प्रिन्स ऑफ वेल्स? राईट, प्रिन्स ऑफ वेल्स. 33. मुंबईतील डॅश या वास्तूला पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला आहे. 1. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस. 2. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. 3. जहांगीर आर्ट गॅलरी. 4. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. राईट, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. डॅशची वास्तू आहे. आता एक कोणाची वास्तू आहे लक्षात ठेवा. 1. लुव्र, इंडियन म्युझियम, ब्रिटिश संग्रहालय का कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल? ब्रिटिश संग्रहालय. राईट. इसवी सन पूर्व 7व्या शतकातील डॅश मधील असिरियन साम्राज्याचा सम्राट अस्सुरबानिपाल याचे ग्रंथालय सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय समजले जाते. 1. मेसोपोटेमिया. 2. अलेक्झांड्रिया. 3. तक्षशिला का 4. बॅबिलोन? मेसोपोटेमिया. राईट. 36. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये डॅश या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. 1. फेडरल रेकॉर्ड ऑफ नेशन, इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट, आर्काइव्ज नॅशनल. 4. राष्ट्रीय अभिलेखागार. राईट, इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट. 37. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॅश यांनी इसवी सन 1998 मध्ये राष्ट्रीय अभिलेखागार जनतेसाठी खुले केले. 1. के.आर. नारायण. 2. डॉक्टर शंकरदयाळ शर्मा. 3. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. 4. नीलम संजीव रेड्डी. राईट, के.आर. नारायण. हे संग्रहालय येथे आहे. बघा, 1. अमेरिका, लंडन, फ्रान्स का जर्मनी? राईट, अमेरिका. 39. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील डॅश हा महत्त्वाचा कोश मानला जातो. भारतीय व्यवहार कोश, राज्य व्यवहार कोश, व्यावहारिक कोश, भारतीय प्राचीन चरित्र कोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॅश यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं 19 नोव्हेंबर 1960 रोजी मराठी विश्वकोशाची योजना वाई येथे कार्यान्वित केली. 1. यशवंतराव चव्हाण. 2. शरद पवार. 3. वसंतराव नाईक का 4. विलासराव देशमुख? राईट, यशवंतराव चव्हाण. प्राचीन भारतीय चरित्र कोशाची रचना डॅश यांनी केली. 1. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. 2. पंडित महादेव शास्त्री जोशी. 3. श्रीधर व्यंकटेश केतकर का 4. न. र. पाठक? सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. हे संग्रहालय डॅश मध्ये सुरू झाले. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच चित्राशी संबंधित हा जवळजवळ तिसरा प्रश्न आहे. 1846, 1946, 1746 का 1857? 1846 मध्ये हे संग्रहालय सुरू झाले. डॅश राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कला वस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. 1. ब्रिटिश,
2 भारतीय, 3 रशियन का 4 फ्रेंच. राईट, फ्रेंच. कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल हे संग्रहालय डॅश शहरात आहे. मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई. राईट, अहमदाबाद. 45. तामिळनाडूतील तंजावर येथील डॅश हे ग्रंथालय इसवी सन 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. 1 विद्यानिकेतन, 2 सरफोजीराजे भोसले, 3 व्यंकोजीराजे भोसले, 4 सरस्वती महल. राईट, सरस्वती महल हे ग्रंथालय. बघा विद्यार्थी, चित्र तेच पण प्रश्न चेंज. या संग्रहालयात डॅशहून अधिक नमुने संग्रहित आहेत. 1 5 कोटी, 14 कोटी, 12 कोटी का 12 लाख. राईट, 12 कोटी. इतिहासाच्या साधनांचे, ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन, जतन आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम हे डॅश करतात. 1 संग्रहालय, 2 अभिलेखागारे, 3 ग्रंथालय किंवा 4 यापैकी सर्व. राईट, यापैकी सर्व. 48 बघा, जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात ते डॅशमध्ये जतन केले जातात. 1 मंत्रालय, 2 संग्रहालय आणि अभिलेखागार, 3 ग्रंथालय आणि 4 वाचनालय. राईट, संग्रहालय आणि अभिलेखागार. 49 डॅशमध्ये शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची उत्पत्ती दिलेली असते. 1 विश्वकोश, 2 सूचीवाङ्मय, 3 शब्दकोश, 4 कोश सदृश्य वाङ्मय. राईट, शब्दकोश. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच चित्रावर आधारित माझ्या मते 4था का 5वा प्रश्न आहे. हे डॅश इतिहासाचे संग्रहालय आहे. ऐतिहासिक, भौगोलिक, आरोग्य का नैसर्गिक. नैसर्गिक. राईट. सर्व संग्राहक व विशिष्ट विषय पर कोश असे डॅशचे 2 भाग पडतात. विश्वकोश, सूचीवाङ्मय, शब्दकोश का कोश सदृश्य वाङ्मय. विश्वकोश. डॅशमध्ये एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मिती करतात. विश्वकोश, सूचीवाङ्मय, शब्दकोश का कोश सदृश्य वाङ्मय. राईट, कोश सदृश्य वाङ्मय. ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी, शब्द यांच्या याद्यांना डॅश म्हणतात. शब्दार्थ, चिन्हे, सूची का यापैकी नाही. राईट, सूची. बघा विद्यार्थी मित्रांनो, डॅश संग्रहालयाची वास्तू आहे. 1 छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, 2 सालारजंग म्युझियम, 3 लुव्र संग्रहालय, 4 भारतीय संग्रहालय. राईट, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. पश्चिमेकडील देशांमध्ये नॅचरल हिस्ट्री हा डॅशने रचलेला पहिला कोश होय. डिडेरो, प्लिनी, रघुनाथ भास्कर गोडबोले, 4 रघुनाथ पंत हनुमंते. राईट, प्लिनी. एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम डॅशमध्ये प्रसिद्ध झाला. इसवी सन 1876, इसवी सन 1932, इसवी सन 1946 तर इसवी सन 1767. इसवी सन 1767. बघा विद्यार्थी, ही वास्तू डॅश शहरात आहे. दिल्ली, लंडन, लखनौ, मुंबई. मुंबई. राईट. डॅश यांच्या भारतीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्य कोश आहे. 1 श्रीधर व्यंकटेश केतकर, 2 श. रा. दाते,
3 रघुनाथ पंत हनुमंते, 4 रघुनाथ भास्कर गोडबोले. बघा, रघुनाथ भास्कर गोडबोले. डॅडेश यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत. 1 श्रीधर व्यंकटेश केतकर, 2 श.रा. दाते, रघुनाथ पंत हनुमंते, 4 रघुनाथ भास्कर गोडबोले. राईट, श्रीधर व्यंकटेश केतकर. 60 यांनी रचलेला स्थानपोथी 14वे शतक या ग्रंथात महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. 1 पाणिनी, 2 मुनिव्यास, 3 वाल्मिकी, 4 कौटिल्य. राईट, मुनिव्यास. बघा विद्यार्थी मित्रांनो, चित्र तेच पण प्रश्नाचे. या संग्रहालयाचे नाव डॅडॅश मध्ये बदलले गेले. 2008, 2018, 1998 का 1988. राईट, 1998. अरे तेच प्रश्न. या संग्रहालयाची वास्तू डॅडॅश शैलीत बांधलेली आहे. इंडो गोथिक का वेस्टर्न. बघा, इंडो गोथिक. बघा, पुन्हा प्रश्न बदलला. सुमारे डॅडॅश पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. 50,000, 45,000, 5 लाख का 55,000. राईट, 50,000. डॅडॅश यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. 1 सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, 2 तर्कतीर्थ लक्ष्मी शास्त्री जोशी, 3 महादेव शास्त्री जोशी, 4 न. र. फाटक. महादेव शास्त्री जोशी. स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश न. र. फाटक. स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती डॅडॅश कोशात आहे. 1 स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश, 2 क्रांतिकारकांचा चरित्रकोश, 3 भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश, 4 भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. सुंदर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश. 66 सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश स्थापना करून डॅडॅश चरित्रकोश संपादन प्रसिद्ध केले. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश, भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश का यापैकी सर्व. डॅडॅशमध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले. इसवी सन 1675, इसवी सन 1748, इसवी सन 1814, इसवी सन 1846. राईट, इसवी सन 1675. संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम डॅडॅश या संस्थेत आहेत. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता यापैकी सर्व. राईट, यापैकी सर्व. बनारस हिंदू विद्यापीठ डॅडॅश येथे आहे. कोलकाता, वाराणसी, अलीगड का ग्वालियर. राईट, वाराणसी. राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना डॅडॅशमध्ये झाली. इसवी सन 1949, इसवी सन 1851, इसवी सन 1814, इसवी सन 1846. राईट, इसवी सन 1949. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सूचना देतोय, पूर्ण पाठ तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा. आमच्या चॅनल अनावधानाने एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं सुद्धा येऊ शकते. त्यामुळं आपण एकदा पूर्ण पाठ पाहून याची खात्री करून घ्या. यानंतर आपण एक सुंदर अशी प्रश्नमंजुषा आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या प्रश्नांची उत्तरं आपणाला द्यायची आहेत. एकूण 10 प्रश्नांचा एक सुंदर संच मी तुम्हाला देत आहे. त्याच्यातल्या 10ला 10 प्रश्न येईपर्यंत जर सराव केला तर ते तुम्हाला बोर्ड परीक्षेत म्हणा किंवा NTSC किंवा MTSC किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये ते तुम्हाला उपयोगाला येईल. चला तर सुरुवात करूया का मग. चला, ओके. 1 2 3 4
4 5 6 7 8 9 10. राईट विद्यार्थी मित्रांनो, 10ला 10 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. कन्फ्यूज झाला असेल तर मागे जाऊन तुम्ही व्हिडिओमध्ये त्यांची आन्सर की पाहू शकता. एकदा दोनदा पूर्ण व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर एकदा पाठांचं वाचन करा. विद्यार्थी मित्रांनो, बोलण्याच्या ओघात काही चुकीचं गेलं असेल किंवा अनावधानानं कोणाच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. धन्यवाद.